पदाधिकारी आपल्यासमोर बसलेले आहेत. मी सौ श्रद्धा विजय पाठक, माजी नगरसेविका, माजी झोन सभापती आणि माननीय आमदार प्रवीणभाऊ दटके यांच्या संकल्पनेतून साकार आमदार सांस्कृतिक महोत्सव तर्फे आयोजित रांगोळी स्पर्धेच्या आयोजन समितीच्या आम्ही सगळ्याजणी इथे बसलेलो आहोत. माझ्या डाव्या बाजूला सरलाताई नायक, माजी नगरसेविका आणि इतवारी गांधीबाग मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर श्वेताताई भोसले या महाल मंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर कविताताई इंगळे या माजी मध्य मंडळाच्या अध्यक्ष आहेत. माझ्या उजव्या बाजूला अनिताताई काशीकर सध्या भारतीय जनता पार्टी नागपूर महानगराच्या महामंत्री आहेत. त्याच्यानंतर निकिताताई पराळे इतवारी मंडळाच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष आहेत. रेखाताई निंजे या आधीच्या मध्य नागपूरच्या महिला आघाडीच्या माजी अध्यक्ष आहेत. आणि आम्ही या सगळ्या मिळून माननीय प्रवीणजी दटके यांच्या संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या या रांगोळी स्पर्धेच्या या सगळ्या आयोजन समितीमध्ये आहोत. आपल्याला आम्ही आधीच एक पत्रक दिलं आहे, सोबत एक प्रेस नोट पण आहे. ती प्रेस नोट जी आहे ती आजची जी आपण पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्या संदर्भात सगळी पूर्ण सविस्तर माहिती त्या पत्रकामध्ये दिलेली आहे. मुख्यतः ही स्पर्धा आपण 31 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत ही स्पर्धा घेणार आहोत. प्रवीणजींच्या मनामध्ये असं होतं की प्रत्येक घरी रांगोळी तयार व्हावी आणि प्रत्येक मध्य नागपुरातील प्रत्येक महिलेने या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घ्यावा आणि मोठ्या प्रमाणात या रांगोळी स्पर्धेचं आयोजन मध्य नागपुरात व्हावं या उद्देशाने या रांगोळी स्पर्धेचं आपण आयोजन केलेलं आहे. ही स्पर्धा मध्य नागपूरचे 3 भाग झालेले आहेत. सध्या गांधीबाग, इतवारी आणि महाल या तिन्ही मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा होणार आहे. आमचे सगळे महिला आघाडीच्या कार्यकर्ता बूथशहा या स्पर्धेसाठी प्रत्येक बूथवर फिरत आहे आणि रांगोळीच्या याच्यासाठी संकलन करत आहे की मोठ्या प्रमाणात अगदी खालच्या याच्यापर्यंत शेवटच्या त्या महिलेपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे, हे पत्रक गेलं पाहिजे आणि त्या महिलेनी या रांगोळी स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे या उद्देशाने आम्ही आमच्या बूथ पर्यंतच्या रचना लावलेल्या आहेत आणि या माध्यमातून महिलांना एक मोठा मंच मिळणार आहे. अनेक महिला सुंदर सुंदर रांगोळ्या काढतात, वर्षानुवर्ष नुसत्या त्या रांगोळ्या आपल्या घरासमोर काढतात, पण त्या रांगोळीला कधीच फोकस मिळत नाही, कधीच ती रांगोळी कोणी पाहत नाही. तर यावेळेला ठरवून आम्ही अशा टीम तयार केल्या आहे आणि आमची टीम त्या महिलेच्या घरी जाऊन रांगोळीचं परीक्षण करणार आहे. म्हणजे त्या महिलांना पण आनंद होणार आहे की आमच्याकडे कोणीतरी भारतीय जनता पार्टीचे सदस्य आले. माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी स्वतः दखल घेत माझी रांगोळी पाहण्याकरता या लोकांना, या महिलांना माझ्या घरापर्यंत पोहोचवलं, अशी त्या महिलेची भावना राहणार आहे. आणि या निमित्ताने आम्ही रांगोळीच्या माध्यमातून अनेक नवीन नवीन रांगोळी कलाकार ज्या महिला आहेत त्यांना समोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमदार सांस्कृतिक महोत्सव रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. ही रांगोळी स्पर्धा ठिपक्यांची रांगोळी, फ्रीहँड रांगोळी आणि संस्कार भारती अशा 3 प्रकारामध्ये या रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. प्रत्येक वार्डात 1 बक्षीस आणि प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे 3 बक्षीस, एकूण 25 बक्षीस आहेत. महिलांचा जर हे संख्या वाढली तर बक्षिसांची पण संख्या नक्कीच वाढेल असं माननीय आमदार प्रवीणजी दटके यांनी सांगितलं आहे. आणि या स्पर्धेला मध्य नागपुरातून घराघरातून चांगला प्रतिसाद या स्पर्धेला मिळाला आहे हे मात्र नक्कीच आपल्याला सांगण्यासारखं आहे. ही जी प्रेस नोट तुम्हाला दिली आहे त्या प्रेस नोटमध्ये माझ्या हातून 2 नावं सुटून गेलेली आहेत. माझ्या उजव्या हाताला बसलेल्या रेखाताई निंजे आणि डाव्या हाताला बसलेल्या कविताताई इंगळे यांचं नाव सुटलं आहे, ते आम्ही पेनाने लिहिलं आहे. आपण कृपया प्रेस नोट मध्ये या नावांचा समावेश कराल अशी आशा बाळगते. आणि आपल्याला काही विचारायचं असेल किंवा यांनाही काही बोलायचं असेल आमच्या समूहाला तर ते नक्कीच आपल्याशी वार्तालाप करू शकतात. धन्यवाद. नाही, हा कार्यक्रम माननीय प्रवीणजी नगरसेवक असताना पासून ते त्यांच्या प्रभागात राबवायचे आणि आता ते आमदार झाल्यामुळे त्यांनी ठरवलं की आपण पूर्ण मध्य नागपुरामध्ये ही स्पर्धा आयोजित करू आणि म्हणून पूर्ण मध्य नागपुरात या स्पर्धेचं आयोजन मोठ्या प्रमाणात आणि बिलकुल प्लॅनिंगने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. नाही, त्यांनी स्वतः त्यांच्या घरी रांगोळी काढायची आहे. आम्ही एक फॉर्म तयार केलेला आहे, तुम्हाला हे पत्र दिलं असाच एक फॉर्म पण तयार केला आहे. त्याच्यामध्ये ती महिला आपलं नाव, गाव, फोन नंबर सगळं टाकेल. एक भाग फॉर्मचा त्या महिलेकडे राहील आणि एक भाग आमच्या
आमच्याकडे राहील अशी रचना केली आहे आणि परीक्षणाला आम्ही त्याच्यानुसार सगळ्या टीम तयार केल्या आहेत की जेणेकरून प्रत्येक जी महिला याच्यामध्ये भाग घेईल त्या महिलाच्या घरी आमच्या परीक्षणाची सगळी टीम त्यांच्याकडे पोहोचेल. बिलकुल. प्रत्येक मंडळशाह आम्ही टीम तयार केलेली आहे. प्रत्येक मंडळशाह इतवारी, गांधीबाग आणि महाल अशा आम्ही जवळजवळ प्रत्येक मंडळात 5-5 टीम तयार केलेल्या आहेत. म्हणजे एका दिवशी आम्ही कमीत कमी 3 वार्डाचं 4 वार्डाचं परीक्षण करू शकू अशा पद्धतीने आम्ही आमच्या टीमची रचना तयार केलेली आहे. सहभाग घेण्याकरिता नाही, बिलकुल निःशुल्क आहे. माननीय आमचे आमदार, लोकप्रिय आमदार प्रवीण भाऊंनी सांगितलं की फक्त महिलांच्या डोक्यात बरेचदा ट्रेस असतो, तो ट्रेस निघत नाही, कुठेतरी त्या सतत काम करत असतात, तर त्यांच्यापासून थोड्या वेळ त्यांना काहीतरी रिलॅक्सेशन व्हावं. आणि अनेक रांगोळी कलाकार असे आहेत की त्यांना कधीच डायस नाही, कधीच ते त्या फोकसमध्ये आलेले, लाईटमध्ये आलेले, अशा अनेक महिला खूप सुंदर सुंदर रांगोळी काढतात. त्या महिलांना समाजापुढे आणणं हे मोठं काम या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे. रांगोळी काढताना म्हणजे काही नाही, त्यांना हातानेच काढायची आहे, साच्याचा उपयोग करायचा नाही आहे. ठिपके काढताना सुद्धा स्केलचा उपयोग करायचा नाही आहे, ते आम्ही सांगतोय महिलांना. काही वेळ वगैरे नाही. हो, काही पर्टिक्युलर वेळ किती या वेळेस आम्ही आता आमच्या सगळ्या महिला म्हणजे वार्ड अध्यक्ष आणि त्यांची टीम ही आता फिरते आहे. म्हणजे आता पण फिरून राहिले आहेत नवापूर वार्डमध्ये. तर त्या सांगत आहे, म्हणजे आता आम्ही ठरवलंय की एक वार्ड जो आहे त्याच्यामध्ये 15 बूथ आहे, तर त्या 15 बूथला आम्ही 2 दिवसाचा कालावधी देणार आहे. त्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही त्यांना सांगू 2 ते 5 या वेळामध्ये आमची परीक्षणाची टीम तुमच्या घरी येईल. म्हणजे आमच्या या एका वेळेला त्या बूथमध्ये आमच्या 4 टीम फिरतील आणि पूर्ण परीक्षण करतील. हो, बिलकुल. आमच्या सदाताई नायक माझ्या बाजूला बसल्या, यांचा बराचसा भाग मुस्लिम आहे. त्याच्या टिमकी, हंसापुरी तो जो भाग आहे, नंतर मोमीनपुरा, तर तिथे पण काही महिला बिलकुल इच्छुक आहे भाग घेण्यासाठी. जसं की ते रास गरबासाठी मोठ्या प्रमाणात सगळ्या महिला आल्या, त्याचप्रमाणे याच्यामध्ये पण भाग घ्यायला सर्व स्तरातल्या महिला तयार आहेत. महिलांनी आपली कला प्रदर्शित करावी. खूप महिलांजवळ कला असते, त्यांच्या कलागुणांना बरेचदा काही महिला समोर येतात आणि काही महिला नाही येऊ शकत. खरंच एक तर परिस्थिती असते, घरातले कामं असतात, त्याच्यामुळे. तर त्या सगळ्या महिलांना एक मोठ्या प्रमाणात मंच मिळावा, त्या समोर यावं, याच्यासाठी ही स्पर्धा आहे. स्पर्धा आमची 31 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत आम्ही प्रत्येक याला वेगळ्या वेळ दिलेला आहे. नाही, 31 तारखेपासून 2 तारखेपर्यंत प्रारंभ आहे. नाही, आम्ही त्यांना गिफ्ट देणार आहे आणि चांगल्या पद्धतीचं गिफ्ट देऊ असं प्रवीण भाऊंनी सांगितलं. 9 तारखेला 31 तारीख ते 7 तारीख पर्यंत या स्पर्धेचा कालावधी आहे आणि 9 तारखेला बक्षीस वितरण आहे.